नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत पहा. कालच याचे ॲप्लिकेशन हे लॉन्च केलेलं आहे पहा. ते ॲप्लिकेशन कोणतं आहे बघा, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर बघा इथे तुम्हाला नारी शक्ती ॲप असं टाकायचं आहे पहा. हे ॲप टाकल्यानंतर इथे येऊन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बघा. इन्स्टॉल झाल्यानंतर इथे ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पहा तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. ज्या महिलेकडे मोबाईल असेल त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमची प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे बघा. इथे आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे येऊन पहा त्या महिलेचे संपूर्ण नाव टाका. त्या महिलेसाठी तुम्ही फॉर्म भरताय. त्यानंतर पहा मेल आय डी टाका. त्यानंतर बघा तुमचा जिल्हा तालुका टाका आणि त्यानंतर पहा इथे महिला पहा सामान्य महिला समूह संस्थान महिला व्यक्ती बचत गट अध्यक्ष हे असे भरपूर ऑप्शन दिलेले. गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू असे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत. सामान्य महिला हा ऑप्शन चूज करायचा आहे. ओके. त्यानंतर अपडेट कार्य ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण अपडेट केलेलं आहे. अपडेट केल्यानंतर पहा असं ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला इथे. त्यानंतर पहा इथे तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल. पहा इथे महिलांचं योजना हा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यावरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. पहा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लोकेशन विचारलं जाईल. फर्स्ट नंबरच्या रॉमध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. सेकंडला पहा पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे. विवाहित स्त्री असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे. जर विवाह नसेल झाला तर वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पहा दिनांक महिना वर्ष अशा स्वरूपात तुम्हाला जन्मदिनांक टाकायचा आहे. त्यानंतर पहा खाली दिलेला आहे अर्जाचा पत्ता आणि इतर माहिती. तुमचे जन्माचे ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कोणत्या गावात राहता, शहर ते टाकायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ज्या तुम्ही विभागात येतात ते विभाग टाकायचा आहे इथे. त्यानंतर पहा जे राहतीतला पिनकोड टाकायचा आहे, पत्ता टाकायचा आहे. नंतर महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पहा महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ओके. सो त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर तुम्ही 1000पेक्षा जास्त कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय करा, अदरवाईज इथे नाही करायचं आहे. त्यानंतर पहा लाभार्थी योजना, गरजू व्यक्तीची समस्या व इतर योजना. पहा इथे हा ऑप्शन असा सोडून द्यायचा आहे. त्यानंतर पहा वैवाहिक स्थितीमध्ये तुम्हाला विवाहित अविवाहित निवडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेले बँकेच्या तपशील टाकायचा आहे तुम्हाला इथे. तुमच्या बँकेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्याखाली बँक खातेधारकाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर पहा बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकून झाल्यानंतर पहा आपला आधार कार्ड क्रमांक खात्याशी जोडला आहे का, येथे तुम्हाला होय करायचं आहे. जर नसेल जोडला तर तुम्हाला बँकेत जाऊन लगेच तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा खाली तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. पहा इथे फर्स्ट नंबरला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर पहा अधिवास जन्म प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डॉमसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट येथे तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर 3 नंबरला पहा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुम्ही तुमचं रेशन कार्डसुद्धा जोडू शकता. जर केशरी असेल तर केशरी जोडा आणि पिवळा असेल तर पिवळं जोडा. आणि पांढरं राशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला जोडणं अनिवार्य आहे. त्यानंतर खाली अर्जाचे हमीपत्र आहे. ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाचं हमीपत्राची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते जाऊन PDF डाउनलोड करा आणि ती कशी भरायची आहे ते वाचून संपूर्ण तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसता का, त्या क्रायटेरियामध्ये बसता का ते सर्व करून टिक करून तुम्हाला येथे नंतर खाली बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा खाली लगेच अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे. आय एक्सेप्ट म्हणायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. पहा अर्ज झाल्यानंतर तुम्हाला इथं केलेले अर्ज या ऑप्शनवरती यायचं आहे आणि तुम्हाला तुमचे अर्ज केलेले दिसून जातील.
त्यानंतर पहा काही दिवसांनी आपल्या GRची लिस्ट जो GR आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते वाचा आणि बघा तो 15 तारखेपासून त्याचे हप्ते येणार आहेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी.